नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण फ्लावर, बटाटा आणि टॅमॅटो याची मिक्स भाजी बनवणार आहे. त्यासाठी आपण फ्लावरच्या बारीक फोड्या करून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया. थोडं मीठ टाकून फ्लावर असं स्वच्छ धुवून घ्यायचं 2-3 पाण्याने. कमी तेलामध्ये, कमी मसाल्यामध्ये आपण ही अगदी स्वादिष्ट भाजी बनवणार आहे. आपल्या घरात वडीलधारी माणसं असतात, लहान मुलं असतात, त्यांनासुद्धा ही भाजी खायला चांगली आहे. आपण यात कोणताही मसाला वापरणार नाही, अगदी घरगुती मसाला, अगदी साध्या पद्धतीने. बघा, अशा प्रकारे सर्व फ्लावर धुवून घ्यायची आणि आपण फोडणीसाठी 2-3 लसूणच्या पाकळ्या घेऊन ठेचून घेऊया. कढईमध्ये अर्धी पळी तेल घालून त्यामध्ये लसूण परतून घेऊया. त्यावर कांदा परतून घेऊया. माझ्या सर्व रेसिपी अशा कमी तेलामध्ये आणि कमी मसाल्यामध्येच असतात, साध्या. त्यानंतर आपण सर्व फ्लावर, टॅमॅटो आणि बटाटा त्यामध्ये वाफायला ठेवून घेऊया. वरतून थोडी हळद आणि थोडं मीठ टाकून वाफवून घ्यायचं. अशा प्रकारे सर्व जिन्नस एकत्र घालून वाफायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण दुसरा मसाला काढून घेऊया. बघा, अशा प्रकारे वाफवून घ्यायचं. एक कांदा, थोडंसं जिरं, 2-3 लसूण पाकळ्या, 1 मिरची, आल्याचा तुकडा आणि धनाभुकटी. तव्यावर थोडं तेल घालून आपण कांदा परतवून घेऊ. कमी मसाल्यात, कमी तेलात छान भाजी तयार होते. गॅस बंद करून आपण जे सर्व जिन्नस काढलेले होते ते सर्व कांद्यामध्ये परतवून घ्यायचे. सर्व मसाला एकत्र करून आपण याचं बारीक वाटण करून घेऊया. कोणताही मसाला घातलाच पाहिजे असं नाही. लसूण, आलं, जिरे, धणे ह्या मसाल्याने सुद्धा छान भाजी तयार होते आणि त्याला वेगळीच चव लागते. अशी कमी मसाल्याची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. थोडं पाणी घालून आपण मसाला बारीक करून घेऊया. अशा प्रकारे बारीक मसाला तयार करून घ्यायचा. तोपर्यंत आपले भाजी इथं वाफवून झालेली आहे. त्याच कढईमध्ये 2 पळी तेल घालून आपण याच्यावर मसाला परतून घेऊ. हे आपल्या तेल कमी खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलंच आहे. तेलाने फक्त भाजीला एक रूप येतं, कलर येतो, पण त्याची चव अशी काही नसतेच तेलाची. फक्त कमी तेलामध्ये अशा प्रकारच्या मसाले भाज्या आपण कोणत्याही बनवू शकतो. आपल्या आवडीनुसार थोडं मिरची पावडर घालून घ्यायची, थोडी हळद घालून घ्यायची आणि मसाला परतून घ्यायचा. छान असा मसाला परतून घ्यायचा. आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी सोडून द्यायचं. अगदी सहज सोपी भाजी
झाकण ठेवून त्याला तेल सुटेपर्यंत आपण मसाला होऊ देऊ. बघा अशा प्रकारे तेल सुटलं आहे त्याला. आणि आपण जे वाफवलेलं फ्लावर होतं, बटाटा टॅमॅटो त्याच्यामध्ये टाकून घेऊ. अशा प्रकारे. आणि आपल्याला किती घट्ट किती पातळ हवं त्यानुसार याच्यामध्ये पाणी सोडून द्यायचं. आपण अगोदरच याच्यामध्ये मीठ हळद घातलेली आहे. माझ्याकडे आज कोथिंबीर नव्हती. कोथिंबीर घालून घ्यायची वरतून. थोडं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार होते. कमी मसाल्यात कमी तेलाची भाजी, अगदी स्वादिष्ट रुचकर. अशा प्रकारे तुम्ही एकदा भाजी करून बघा, कमी तेलात कमी मसाल्यात, छान लागते. तोपर्यंत आपली चपातीसुद्धा इथं तयार आहे. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्यास लाईक करा. या जेवायला. बघा अशा प्रकारे आपलं ताट रेडी. धन्यवाद.